आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बदलापूर पूर्वेतील ही चैतन्य टेक्नो स्कूल शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी नसताना ही स्कूल बदलापूर शहरात बिनधास्तपणे सुरू आहे। हे आम्ही म्हणत नाही तर हे म्हणतंय अंबरनाथ तालुक्याचा शिक्षण विभाग। विशेष म्हणजे या शाळेत 350 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या भविष्याशी शाळा प्रशासन खेळतंय। अंबरनाथ तालुक्यातील शिक्षण विभागानं या शाळेला कोणतीही परवानगी नसल्यानं शाळेच्या संचालकाविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल केला होता। शिवाय ही शाळा बंद करण्याचे आदेश देखील शिक्षण विभागाने दिले होते। मात्र तरी देखील ही शाळा शिक्षण विभागाचे आदेश फाट्यावर मारत कशी सुरू आहे बघा। या शाळेबद्दल गटशिक्षण अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली, पालकांनो ती लक्षपूर्वक ऐका। चैतन्य टेक्नो स्कूल बदलापूर ही शाळा अनधिकृत आहे आणि तसं तिला मार्च 2025 मध्ये घोषित केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं आमच्याकडून शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्हा हा माननीय आयुक्त शिक्षण यांच्या सूचनेनुसार केलेला आहे। राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार 2009 मध्ये गुन्हा दाखल करण्याची कुठली तरतूद नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये फक्त दंडाची तरतूद आहे आणि हे गुन्हे हे शासनाची फसवणूक केली ह्या ब्रॉड कॅटेगरीच्या अंडर आपण गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते गुन्हे दाखल करण्याची प्रोसेस पूर्ण केलेली आहे। ह्याच शाळेबाबत नाही तर कुठल्याही शाळेमध्ये ॲडमिशन घेताना पालकांनी शाळेला परवानगी आहे का ह्याचं म्हणजे त्याची शहानिशा करणं हे आवश्यक आहे, कारण त्याच्यामुळे त्याच्या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, त्यांच्या शाळेमधली विद्यार्थ्यांची सुरक्षा या सगळ्या बाबतीला ते शासनाला जबाबदार असतात। त्याच्यावरचं वेळोवेळी नियंत्रण, त्याच्यावरचं वेळोवेळी त्याचं परीक्षण करणं हे शासनाचं काम आहे। त्यांना बंधनकारक राखणं हे शाळांचंही काम आहे। त्यामुळे ह्या सगळ्या शैक्षणिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनं अधिकृत शाळांमध्येच पालकांनी प्रवेश घ्यावा आणि तशी शहानिशा त्यांनी प्रवेशाच्या पूर्वी करून घेण्यात। तर या शाळेला जरी कोणती परवानगी नसली तरी शाळेची परवानगी घेण्यासाठी शिक्षण विभागाकडे सगळी कागदपत्र सादर केली आहेत। लवकरच शाळेला परवानगी मिळेल अशी प्रतिक्रिया शाळेच्या प्रिन्सिपलने दिली। ॲक्च्युली सर कोणतीही शाळा सुरू करण्यासाठी शासनाची मान्यता लागते हे आम्हालाही माहिती आहे। 2023 नोव्हेंबर पासून आपण प्रस्ताव टाकला होता एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये। 2 प्रकारे परमिशन घेतली जाते, एक असते ऑनलाईन आणि दुसरी असते ऑफलाईन। सो आम्ही पहिला प्रयत्न केला ऑनलाईनचा। काही दिवसांनी असं कळलं आम्हाला की ऑनलाईन प्रस्ताव घेणंच बंद झालंय, म्हणून मग आम्ही पुन्हा आज आम्हाला एज्युकेशन डिपार्टमेंट कडूनच आलं की आता तुम्ही पुन्हा प्रस्ताव टाका ऑफलाईन मध्ये, आणि आम्ही ऑफलाईन मध्ये प्रस्ताव टाकला पण तो प्रस्ताव तिथपर्यंत पोहोचला नाही। जेव्हा हे सगळं झालं, न्यूज अँड ऑल आली, पुन्हा आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये गेलो आणि आमची फाईल चालली तर असं आम्हाला कळलं की आमची फाईल जी वर होती ती पूर्णपणे खाली गेली होती, म्हणजे फाईलला पूर्णपणे का केलं माहित नाही। मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही जेव्हा त्याचा पाठपुरावा घ्यायला लागलो की काय झालं, परमिशन कुठे, मग ती फाईल वर आली आपली, मग तिथून पुढच्या प्रोसेसला गेली आणि असं करत करत आपली फाईल आता मंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहे। सो परमिशन आपल्याला हार्डली 1 ते 2 महिन्यात परमिशन येईल एवढा विश्वास आहे आणि आम्ही काही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही किंवा होऊ दिलंही नाही। सगळ्या पॅरेंटला माहिती आहे की जे काही 1 वर्षात आम्ही मुलांना दिलं फक्त आणि फक्त अकॅडमिक, योग्य अकॅडमिक चांगले संस्कार दिले मुलांना, जे की आत्ताची काळाची गरज आहे। दरम्यान कोणाच्या आशीर्वादानं परवानगी नसताना ही शाळा बदलापूर शहरामध्ये सुरू आहे। पालक अशा शाळांची कोणतीही चौकशी न करता लाखो रुपये भरून आपल्या पाल्याचं त्या ठिकाणी ॲडमिशन करतात आणि मग नंतर त्याचं भविष्य अंधारमय होऊन जातं। मात्र अशा प्रकारे शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी नसताना शाळा जर सुरू राहत असतील आणि त्या शाळेत बदलापुरातील खाजगी शाळेत घडलेल्या प्रकारासारखी एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी अशा प्रकारांमध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।